श्री गोपाळबुवा केळकर उर्फ श्री प्रीतिनंद स्वप्निकुमार महाराज स्वामी सुतांच्या सांगण्यावरून पत्नीसह मारकेडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे पाठवले। श्री स्वामी समर्थांच्याकडून चांदीच्या पादुका जोहळी व दंड मिळाला। स्वामी महाराजांनी स्वहस्ते दिलेल्या चांदीच्या प्रसाद पादुका व दंड आणि स्वामीसूत महाराजांनी दिलेल्या संगमरवरी चरण पादुकांची स्थापना परमपूज्य केळकर बुवांनी चिपळूणमध्ये मार्कंडे या गावी स्वामी महाराजांचे आज्ञेने केली। सुरुवातीला बुवा ज्यावेळी चिपळूणमध्ये आले त्यावेळी भक्तांनी अनेक जागा दाखवल्या, पण स्वामीसुतांनी ते चिपळूणला येण्यापूर्वी 6 महिने आधी संगमरवरी पादुका पाठवल्या होत्या। स्वामी समर्थ शिष्य ब्रह्मचारी बुवा यांनी स्वामीसूत महाराजांनी दिलेल्या पादुका ठेवलेल्या असतील ती जागा मठासाठी निश्चित करावी हा आदेश मानून तीच जागा मठासाठी निर्धारित केली। बुवांनी शोध घेतल्यावर एका डुंग्यावर निशाण आढळले व झोपडीत पादुकाही मिळाल्या। ती जागा स्मशानाची होती। बुवांनी येथे नित्यक्रम सुरू केला, जे स्थान गावाबाहेर होते आज ते मध्यवर्ती भागात आले असून मठ स्वामी वैभवाने शोभून दिसत आहे। कोयना धरणाचे सर्वे अधिकारी श्री भट्टाचार्य हे बुवाच्या ज्ञानेश्वरी सत्संगास उपस्थित असत। 2-3 वर्षांनी बदली झाली असता बुवांना काही करून देण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा स्वामी पादुकांना छोटीशी वस्तू बांधण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा त्यांनी 6 महिने रजा घेऊन एक इमारत बांधून घेतली। या कामात अनेक भक्त, ग्रामस्थ व इतर लोकांचा सहभाग होता। याच मंदिराचा जीर्णोद्धार 2001 मध्ये पार पडला। त्यावेळी 63 लक्ष एवढी जपसंख्या पादुकांखाली ठेवण्यात आली। यातही सर्व थरातील स्त्री, पुरुष व अनेक जाती जमातीतील लोकांचा सहभाग होता। येथेच भव्य दिव्य मठ तयार झाला। येथील नित्यक्रम हा श्री स्वामीसुतांनी सांगितल्याप्रमाणे चालू आहे। त्यात काकड आरती, षोडशोपचार पूजा, आरती, नैवेद्य व सायंकाळी पंचोपचार पूजा, धूपारती व रात्री पंचपदी होते। दर गुरुवारी व एकादशीला रात्री 12 वाजेपर्यंत भजन सेवा चालते। तसेच प्रत्येक गुरुवारी व शुद्ध द्वितीयेला विडा शेजारती होते। सणासुदीचे दिवशी पादुकांना श्री स्वामीसुतांनी दिलेले चांदीचे छत्र लावण्यात येते। मठात साजरे होणारे उत्सव: स्वामी समर्थ जयंती उत्सव फाल्गुन शुक्ल पक्ष 11 ते चैत्र शुक्ल पक्ष 2, स्वामीसूत पुण्यतिथी उत्सव श्रावण शुद्ध त्रयोदशी ते श्रावण कृष्ण प्रतिपदा, गोपालबुवा पुण्यतिथी, तसेच गुरुपौर्णिमा आणि गुरुद्वादशी इत्यादी उत्सवात अन्नदान व नामस्मरण यावर उपासनेत भर आहे। उत्सवात प्रामुख्याने कीर्तने, प्रवचने, भजन, गायन होते। उत्सव, प्रवचन व प्रसादास मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित असतात। श्री स्वामी महाराजांचे जयंतीचे कीर्तन केळकर घराण्यापैकी कोणी करण्याची परंपरा पूर्वापार चालू आहे। जन्मवेळी श्रींचे पादुकांवरील छत्र आपोआप हलते। श्री स्वामी महाराजांचे अभिवचन हम गया नहीं जिंदा है या शब्दाची अनुभूती आजही हजारो लोकांना येते। या मार्कंडी मठात आजवर अनेक सिद्ध महात्मे येऊन गेलेले आहेत। हा मठ पूर्णतः खाजगी असून कोणत्याही प्रकारचा ट्रस्ट नाही। केवळ भिक्षेवर येथील सर्व कार्यक्रम चालतात। समर्थांनी गोपालबुवांना दर गुरुवारी 5 घरे भिक्षा माग, काहीही कमी पडणार नाही याच अभिवाचनावर या मठाचे व्यवस्थापन चालते। उत्सवापूर्वी भिक्षा फेरी निघते व जमा होणाऱ्या सामुग्रीत दुसऱ्या दिवशीचा महाप्रसाद पार पडतो। आज 142 वर्षे झाली खंड नाही। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामी समर्थ सर्व वैभवानीशी नांदत आहेत। प्रत्येक दत्तभक्तांनी या प्रासादिक स्थानी जाऊन श्रीचरणाची तनमन व धनाने सेवा करावी। चिपळूणचे एक दत्तभक्त म्हणून गोपाळबुवा केळकरांचे नाव प्रसिद्ध आहे। खरे म्हणजे हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे प्रख्यात शिष्य होते। घरच्या गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेणे जमले नाही। प्रथम यांनी रेल्वेत नोकरी केली। त्यांना मध्येच जलोदराची व्यथा जडली म्हणून ते परत कोकणात आले।
शरीराच्या पीडेमुळे त्यांचे लक्ष परमेश्वराकडे वळले. नाशिक येथील देव मामलेदार यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची ओढ यांना लागली. यांना दृष्टांत झाला. स्वामींनी त्यांच्यावर दया केली. गोपाळपोहा काही दिवस स्वामींच्या जवळ अक्कलकोट येथे राहिले. स्वामींच्या अद्भुत लीलांचे त्यांनी अवलोकन केले. गोपाळबुवांचे लग्न झाले होते. सर्व कुटुंब स्वामींच्या चरणांचे आश्रित होते. चिपळूण येथील मार्कंडी वार्डात बुवांचा निवास होता. येथे त्यांनी श्री गुरूंच्या पादुका स्थापन केल्या. दर गुरुवारी त्यांची प्रार्थना सुरू झाली. प्रपंचात याचे मन रमले नाही. यांनी श्री स्वामी समर्थांची बखर लिहून स्वामींच्या लीलांचे वर्णन केले. शिवाय करुणा स्तोत्र आणि साधन विवेक सारामृत अशी प्रकरणे लिहिली. प्रीतिनंद असे यांचे आणखी एक नाव होते. करुणा स्तोत्र 210 ओव्यांचे आहे. साधना विवेक सारामृत या लघुग्रंथात 4 प्रकरणे असून 118 ओव्या आहेत. बुवांनी स्थापन केलेल्या चिपळूण येथील मठाला 100-125 वर्षे झाली आहेत. जन्मोत्सव, श्रावणातील उत्सव इत्यादी कार्यक्रम या मठात होतात. मठात स्वामींच्या पादुका आहेत. दंडही आहेत. नारायण दत्तात्रय केळकर हे विद्यमान अधिकारी आहेत. गुरुपरंपरा श्री स्वामी समर्थ, त्यांच्यानंतर श्री स्वामीसूत आणि त्यांच्यानंतर श्री गोपाळबुवा केळकर. काही विभूती आपल्या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण सेवेमुळे अजरामरच होऊन जातात. तेवढ्या गोष्टीसाठी अवघे जग त्यांचे ऋणाईत होऊन राहते. उदाहरण सांगायचे तर दौलताबादच्या श्री संत जनार्दन स्वामीचे शिष्य श्री संत रामा जनार्दन महाराजांचेच देता येईल. त्यांचे नाव, गाव, ठावठिकाणा, चरित्र विचारले तर कोणीही सांगू शकणार नाही. पण त्यांच्या अवघ्या एकाच दिव्य रचनेमुळे अक्षरशः हजारो लोकांच्या मुखी त्यांचे नाव आजही रोज येते. त्यांची ती सुप्रसिद्ध रचना म्हणजे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची आरती ज्ञानराजा ही आरती होय. अगदी अशाच प्रकारचे दुसरे विभूतिमत्व म्हणजे राजाधिराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर लिहिणारे स्वामी शिष्य प्रीतिनंद स्वामी कुमार तथा श्री संत गोपाळबुवा केळकर हे होत. त्यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमुळेच आज तिमीस आपल्याला परम अद्भुत अशा असंख्य स्वामी लीलांचा सप्रेम आस्वाद घेता येतो आहे. खरे तर हे श्री गोपाळबुवांचे आपल्यावरील कधीही न फिटणारे महान ऋणच आहे. चिपळूण शहरातील मार्कंडी भागातला स्वामी समर्थ मठ ही भक्तश्रेष्ठ श्री गोपाळबुवा केळकरांची कर्मभूमी. मूळचा कोकणातला, इंग्रजी 3री शिकलेला व नागपूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी करणारा गोपाळ नावाचा हा नास्तिक माणूस पोटाच्या व्याधीने खूप गांजून गेला होता. काहीच उपयोगी पडत नाही म्हणून शेवटी त्याने देवधर्माचाही आधार घेऊ पाहिला. या जगात ईश्वर म्हणून कोणी जर असेल तर त्याने माझी पोटशिळाची व्याधी बरी करावी. मी आजन्म त्याच्या सेवेत घालवीन असा निश्चय गोपाळाने केला आणि त्यातच दैव अनुकूल झाल्यामुळे खरोखरीच व्याधीला आराम पडला. आता त्या ईश्वराला शोधणार कुठे? त्यांनी ऐकलेले होते की देव साधू संतांच्या जवळ असतो म्हणून गोपाळ केळकरांनी साधूंच्या दर्शनास जाण्याचे ठरवले. त्या काळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रसिद्धी होती म्हणून ते त्यांच्या दर्शनाला गेले. गोपाळ केळकरांवर श्री स्वामी महाराजांची कृपादृष्टी झाली व त्यांना आपल्या जीवनाचे कर्तव्यही समजून आले. ते स्वामीसेवेत घडून गेले. घरातून न सांगताच ते अक्कलकोटला आले होते. पुढे त्यांच्या पत्नीला त्यांचा ठाव ठिकाणा लागला. त्याही अक्कलकोटे आल्या व श्री स्वामींचे दर्शन लाभून धन्य झाल्या. गोपाळराव अक्कलकोटी 3-3.5 वर्षे स्वामी सेवेत होते. त्यांनी डोळसपणे सर्व स्वामी लीला जाणून घेतल्या, आपल्या मने मानसी जपून ठेवल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या सवडीने हे स्वामी लीलांचे अलौकिक वैभव शब्दबद्ध करून मोडीमध्ये लिहून काढले. त्यांच्या हातची मोडीत लिहिलेली व 264 लीलाकथा असणारी बखर आजही चिपळूणच्या मठात जपून ठेवलेली आहे.
गोपाळबुवांच्या अक्कलकोट वास्तव्यात त्यांनी स्वतः श्री स्वामी महाराजांच्या अनेक लीला समोर घडलेल्या पाहिलेल्या होत्या. श्री स्वामी महाराजांचे काही दिव्य अनुभव त्यांनी स्वतः देखील घेतले. त्यामुळे त्यांची पक्की खात्री झालेली होती की साक्षात परब्रह्मच श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटी प्रकटलेले आहे. ते अनन्य भावाने त्या पावन श्रीचरणी शरण जाऊन त्यांच्या स्मरणात अखंड सेवारत होऊन राहिले. श्री स्वामी महाराजांनाही आपल्या या दासाची एकेदिनी दया आली व श्री गोपाळबुवांवर स्वामी कृपामेघ असा अनवरत बरसला की बुवांचे अस्तित्वच पार मावळून गेले. बुवांच्या शुद्ध झालेल्या चित्तात श्री स्वामी महाराजांचा कृपामयूर बेभान नृत्य करू लागला. त्याच्या त्या प्रीती नर्तनाने आनंदाची जणू कारंजीच फुटली बुवांच्या सर्वांगाला. बुवा त्या कृपावर्षावाने सहज समाधी अनुभवते झाले. त्यांचा जणू नवीन जन्मच झाला आणि प्रत्यक्ष मायबाप श्री स्वामी परब्रह्माने त्यांचे नामकरणही केले. गोपाळबुवांचे प्रीतिनंद स्वामीकुमार होऊन ठाकले. गोपाळबुवांवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी हचनाळ या गावी पहाटे 3 वाजता कृपादृष्टीने न्याहाळून शक्तिपात केला. त्या क्षणी बुवांचे भानच हरपले. ते तासभर त्याच समाधी स्थितीत होते. नंतर काही दिवसांनी श्री गुरु स्वामी महाराजांनी गोपाळबुवांना व त्यांच्या पत्नीला बोलावून आज्ञा केली. चिपळूण ग्रामाबाहेर मार्कंडी स्थानी जाऊन राहावे व आमची सेवा चाकरी करावी. गुरुवारी भिक्षा मागून सेवावसा चालवावा. आमच्या कृपेने काहीही कमी पडणार नाही. जावं. श्री स्वामी गुरूंनी नुसतीच आज्ञा केली नाही तर आपला लाकडी दंड व चांदीच्या पादुकाही कृपाप्रसादपूर्वक बुवांच्या ओटीत घातल्या. आज मितीस हा देवदुर्लक्ष ठेवा मार्कंडी मठात सुखरूप ठेवलेला आहे. श्री स्वामी महाराजांनी निघताना बुवांना 2 नारळ व 1 खारीक प्रसाद म्हणून दिली. या संकेतानुसार पुढे बुवांना 2 पुत्र व 1 कन्या झाली. बुवांचे सर्व कुटुंब प्रेमाने स्वामी सेवा करण्यात निमग्न असे. चिपळूण येथे मार्कंडी भागातील एका डोंगावर श्री ब्रह्मचारी बुवा नावाच्या श्री स्वामी शिष्यांकरवी श्री स्वामीसुत महाराजांनी 1873 मध्ये संगमरवरी श्री स्वामी पादुकांची स्थापना करून घेतली होती. श्री ब्रह्मचारी बुवा त्या पादुकांची जबाबदारी एका शिक्षकावर सोपवून यात्रेला निघून गेले होते. तत्पूर्वी त्यांनी सांगून ठेवले होते की काही दिवसातच आमचा माणूस येऊन सगळी जबाबदारी पाहिल, तोवर तू सेवा कर. राजाधिराज श्री स्वामी महाराजांच्या प्रेरणेने श्री स्वामीसुत महाराज व श्री ब्रह्मचारी बुवा या दोघांना मार्कंडी मठाचे भविष्य स्पष्ट माहीत होते. श्री स्वामींनी देखील याच स्थानाचा निर्देश करून बुवांना चिपळूणकडे रवाना केले होते. काही काळ गोपाळबुवा पत्नीसह मुंबईला श्री स्वामीसुतांच्या सानिध्यात राहिले व इसवी सन 1874 साली श्री स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुका प्रसादासह मार्कंडीला येऊन स्थिरावले. श्री गोपाळबुवांना दिनक्रम रेखीव होता. त्यांना पहाटे 3ला स्वामीकृपा लाभली म्हणून ते पहाटे 3 नंतर कधीच झोपले नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी देह देखील पहाटे 3 वाजता ठेवला. नित्यनेमाने दोन्ही श्रीपादुकांची पूजा अर्चा नैवेद्य भजनादी नित्यक्रम व फावल्या वेळात श्री ज्ञानेश्वरी भागवत गाथा आदी सद्ग्रंथाचा ते अभ्यास करीत. त्यावर सुरेख प्रवचन सेवाही करीत. श्री स्वामी आज्ञेने रंजल्या गांजल्या जीवांना योग्य मार्ग सांगून चिंतामुक्त करीत. त्यांना स्वामी भक्तीचा उपदेश करीत. श्रींच्या अगाध कृपेने बुवांच्या माध्यमातून असंख्य लोकांचे भले झाले, अजूनही होत आहे. श्री गोपाळबुवांची 4थी पिढी त्यांनी सांगितल्यानुसार आजही मार्कंडी मठात सेवारत आहे. या स्थानावर श्री स्वामी महाराजांच्या कृपेची प्रचिती सर्वांना निरंतर येत आहे. श्री गोपाळबुवा फक्त गुरुवारी भिक्षा मागून आणत व त्यात मिळालेल्या जिन्सावर संपूर्ण आठवडा काढीत. त्यांच्या धर्मपत्नीनेही त्यांना व त्यांच्या खडतर स्वामीसेवेला सर्व बाजूंनी साथ दिली. इसवी सन 1878 साली चैत्र कृष्ण त्रयोदशीला राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी लौकिक देहत्यागाची लीला केली. ती वार्ता ऐकून श्री गोपाळबुवांना गुरुविरहाचे दारुण दुःख झाले व त्यांनीही देहत्याग करायचा ठरवून प्रायोपवेशन आरंभिले. 3ऱ्या दिवशी साक्षात श्री स्वामी मूर्ती समोर उभी ठाकली व बुवांचे सांत्वन करीत म्हणाली, अरे आम्ही कुठेच गेलेलो नाही.
चैतन्य रूपाने आम्ही सर्वत्र व्यापूनच आहोत. भक्तांसाठी तर आम्ही सदैव प्रकटच आहोत. कोठेही गेलेलो नाही. तेव्हा खंत करू नये. निश्चित मनाने सेवा चालवावी. आम्ही सतत तुझ्या पाठीशी आहोतच. श्री स्वामीराजांच्या या आश्वासनाने श्री गोपाळबुवा पुनश्च नव्या जोमाने स्वामी सेवेस लागले. श्री स्वामी महाराजांच्या या प्रत्यक्ष दर्शनाने त्यांच्या प्रकट असण्याची खात्री पटल्यामुळे बुवांनी श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी कधीच साजरी केली नाही. ते कायम जयंती उत्सवच मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असत. आजही हा उत्सव मार्कंडी मठात दिमाखात साजरा होतो. शिवाय श्री स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी, श्री गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, श्री गुरु द्वादशी असेही उत्सव साजरे होतात. सद्गुरू श्री स्वामी महाराजांच्याच प्रसादाने श्री गोपाळबुवांना सरस्वतीचे वरदान लाभले होते. त्यांच्या मुखातून स्वामी महाराजांनीच अनेक रचनांची निर्मिती करवली. त्यांचे कवित्व अपार झाले. पण त्यातून आपलीच कीर्ती होईल, लोक स्वामी महाराजांच्या ऐवजी आपल्या भजनी लागतील हे जाणून बुवांनी ते सर्व लिखित ग्रंथ एके दिवशी अग्नेये स्वाहा करून टाकले व इदम न मम म्हणून ते मोकळे झाले. तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने साधन विवेक सारामृत व श्री करुणा स्तोत्र या दोनच पद्यरचना व बखर तेवढी आपल्या भाग्याने वाचली. गेल्याच वर्षी 4 प्रकरणांच्या व एकूण 118 ओवी संख्याच्या साधन विवेक सारामृत या सुंदर ग्रंथाच्या निर्मितीला 100 वर्षे पूर्ण झाली. या सारामृतात बुवांनी स्वामी संप्रदायाचे साधन अनेकांगांनी विस्तारून सांगितलेले आहे. श्री करुणा स्तोत्र ही 2 अध्यायांची व एकूण 210 ओव्यांची श्री स्वामी महाराजांची करुणाकृपा भाकणारी भावपूर्ण रचना आहे. याच्या नित्यपठनाने भाविकांचे क्लेश आपत्ती नष्ट होवत असे वरदान शेवटी बुवांनी मागून ठेवलेले आहे. श्री गोपाळबुवांच्या माध्यमातून प्रकटलेल्या याच स्वामी कृपा वैभवाचे अपरंपार ऋण आजही सर्व स्वामी भक्त प्रेमादराने मस्तकी वागवत आहेत. बखरींमुळे श्री संत प्रीतिनंद स्वामी कुमार तथा श्री गोपाळबुवा अजरामर झालेले आहेत. अगणित स्वामी भक्तांच्या नित्यपाठात विसावलेले आहेत. श्री स्वामी समर्थांची बखर वाचलेली नाही असा एकही स्वामी भक्त शोधून सापडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवन पावन व अत्यंत अलौकिक लीलाकथांचे प्रामाणिक व सर्वज्ञ सत्य संकलन असणारी ही बखर स्वामी भक्तांच्या गळ्यातल्या कंठमणीच आहे, यात शंका नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामीराजांचे प्रेम हृदयी रुजवणारी फुलवणारी ही बखर एक प्रकारे श्री गोपाळबुवांचे व त्यांच्या अनन्य स्वामी भक्तीचे अविनाशी चिरंतन स्मारकच आहे. थोडी थोडकी नाही तर तब्बल 46 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराजांची निर्लस निरपेक्ष सेवा चाकरी करून आजच्याच पावनदिनी फाल्गुन शुद्ध एकादशी दिनांक 1 मार्च 1920 रोजी प्रीतिनंद स्वामी कुमार तथा गोपाळबुवांनी स्वामीचरणी आपली काया कायमची वाहिली. मार्कंडी मठाच्या समोरच त्यांच्या अस्थिकलशावर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. यावच्च चंद्र दिवाकरो अनन्य स्वामी भक्त श्री गोपाळबुवा आपल्या परमाराध्य श्री स्वामीराजांचे नित्य श्री नित्यम मंगल असे वैभव पाहत त्यांचे सप्रेम स्मरण करीत श्री पादुकांसमोर सदैव सेवारत आहेत आणि त्यांच्याच कृपेने आपणही त्यांच्या लीलांच्या माध्यमातून संपन्न अशा स्वामीचरित्राचे अनुसंधान करीत आहोत. आपले हे भाग्यही किती थोर आहे.